आज गोल्डचा भाव इतिहासातील सर्वाधिक पातळीच्या जवळ पोहोचलाय. त्यामुळे सध्या एकच प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतोय. आता गोल्ड घ्यायचं की थांबायचं? काही लोक म्हणतायत आताच गोल्ड घ्या, अजून महाग होईल. तर काही लोक म्हणतायत आता गोल्ड घेणं म्हणजे सगळ्यात मोठा ट्रॅप आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणाचंही मत, प्रेडिक्शन किंवा अंदाज ऐकणार नाही. आपण फक्त फॅक्ट्स, डेटा आणि हिस्ट्रीच्या आधारावर समजून घेऊया की गोल्डचा भाव एवढा वाढलाच का, आणि खरंच 2026 मध्ये गोल्डकडे कसं पाहायला हवं. शेवटी निर्णय पूर्णपणे तुमचा असेल. नमस्कार, मी स्वप्नाली आणि तुम्ही पाहत आहात फॉरेस्ट वेल्थ मराठी. आजपासून हजारो वर्षांपूर्वी जेव्हा ना शेअर मार्केट होतं, ना म्युच्युअल फंड होते, ना बँक होत्या, तेव्हाही अशी एक गोष्ट होती जी राजा महाराजांपासून ते सामान्य माणसापर्यंत प्रत्येकासाठी मौल्यवान होती. ती गोष्ट म्हणजे गोल्ड. इतिहासात किती साम्राज्य आली आणि गेली, किती युद्ध झाली, किती चलनं बदलली, पण गोल्डचं महत्व मात्र कधीच संपलं नाही. म्हणूनच आजही आपल्या भारतात घरात काही चांगलं काम असो, लग्न असो किंवा आर्थिक सुरक्षिततेचा विचार असो, अनेकांच्या मनात सर्वात आधी आठवतं ते गोल्ड. पण गेल्या काही महिन्यांपासून गोल्डची चर्चा एवढी अचानक का वाढलीये? कारण आज गोल्डचा भाव हा इतिहासातील सर्वाधिक पातळीच्या जवळ पोहोचलाय. त्यामुळे अनेक लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे, आता गोल्ड घ्यायचं का? पण मला वाटतं हा प्रश्न विचारण्याआधी आपण एक वेगळाच प्रश्न विचारला पाहिजे. गोल्डचा भाव एवढा वाढलाच का? कारण जर आपल्याला यामागचं कारण समजलं तर पुढे काय होऊ शकतं याचाही थोडाफार अंदाज आपल्याला येऊ शकतो. खरं तर यामागे एक नाही तर 4 मोठी कारणं आहेत, आणि ती 4ही कारणं भारतापुरती मर्यादित नाहीत, तर संपूर्ण जगाशी जोडलेली आहेत. पहिलं कारण म्हणजे ग्लोबल अनसर्टिनिटी. जेव्हा जगात युद्धाचं वातावरण होतं, देशांमध्ये तणाव वाढतो किंवा इकॉनॉमी बद्दल अनिश्चितता निर्माण होते, तेव्हा अनेक मोठे इन्व्हेस्टर्स आपले पैसे तुलनेने सुरक्षित मानल्या जाणाऱ्या असेट्स मध्ये हलवतात. आणि या यादीत गोल्ड अनेक वर्षांपासून महत्वाचं स्थान राखून आहे. दुसरं कारण म्हणजे सेंट्रल बँकची मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली गोल्ड बाईंग. ही गोष्ट खूप कमी लोकांना माहीत असते. फक्त सामान्य इन्व्हेस्टर नाही तर जगातील अनेक सेंट्रल बँक देखील मोठ्या प्रमाणावर गोल्ड खरेदी करत आहेत, कारण त्यांना त्यांच्या रिझर्व्स मध्ये डायव्हर्सिफिकेशन हवंय. आणि जेव्हा इतक्या मोठ्या संस्था गोल्ड विकत घ्यायला लागतात तेव्हा त्याचा परिणाम थेट जागतिक डिमांडवर होतो. पण तुम्ही म्हणाल हे सगळं ठीक आहे, पण याचा आपल्या भारतातल्या सामान्य माणसाशी काय संबंध? संबंध आहे, आणि तो खूप मोठा आहे. कारण भारत हा गोल्डचा मोठा इम्पोर्टर आहे. म्हणजेच आपल्याला गोल्ड बाहेरून विकत घ्यावं लागतं आणि त्याचे पैसे द्यावे लागतात डॉलरमध्ये. त्यामुळे डॉलर मजबूत झाला किंवा रुपया कमकुवत झाला तर भारतात गोल्ड आणण्याचा खर्च पण वाढतो, आणि त्याचाच परिणाम आपल्याला गोल्डच्या वाढलेल्या प्राइस मध्ये दिसतो. आणि चौथं कारण म्हणजे बदलत असलेलं इन्व्हेस्टमेंट एन्व्हायरमेंट, इंटरेस्ट रेट, इन्फ्लेशन आणि जागतिक आर्थिक परिस्थिती. अशा वेळी अनेक मोठे इन्व्हेस्टर्स त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये बदल करतात आणि त्याचा परिणाम गोल्डच्या डिमांडवरही दिसतो. म्हणजेच गोल्डचा भाव फक्त डिमांड वाढली म्हणून वाढलेला नाही, तर त्यामागे ग्लोबल इकॉनॉमी, सेंट्रल बँक्स, डॉलर आणि इन्व्हेस्टरचा बदलणारा दृष्टिकोन, ही सगळी कारणं एकत्र काम करत आहेत. पण इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो, जर आज गोल्डचा भाव एवढा वाढला आहे म्हणून गोल्डने नेहमीच लोकांना भरपूर रिटर्न्स दिले आहेत का? की हिस्ट्री आपल्याला काहीतरी वेगळंच सांगतेय? कारण आपल्यापैकी बहुतेक लोक फक्त आजची गोल्ड प्राइस पाहतात, पण हिस्ट्री फक्त आजची प्राइस दाखवत नाही, ती आपल्याला पूर्ण प्रवास दाखवते. सन 2000 मध्ये 10 ग्राम गोल्डची किंमत साधारण 4400च्या आसपास होती. 2010 मध्ये ती जवळपास 18500 झाली. 2020 मध्ये ती 48000च्या पुढे गेली, आणि आज आपण जवळपास 1,50,000 या पातळीवर पोहोचलो आहोत. हे नंबर्स पाहिले की पहिल्या नजरेत कोणालाही वाटेल बस गोल्ड तर नेहमीच वर गेलंय. पण स्टोरी इथे संपत नाही, कारण गोल्डच्या या संपूर्ण प्रवासात असेही अनेक पिरियड्स आले जेव्हा त्याची प्राइस सलग अनेक वर्ष जवळपास तिथेच राहिली. म्हणजे जर तुम्ही त्या काळात गोल्ड घेतलं असतं तर अनेक वर्ष तुम्हाला फारसे रिटर्न्स दिसले नसते. त्यामुळे गोल्डचा इतिहास हा फक्त वाढीचा इतिहास नाहीये, तर तो पेशन्सचा इतिहास आहे. आणि मला वाटतं हीच गोष्ट सर्वात जास्त समजून घेण्यासारखी आहे, कारण आपण सोशल मीडियावर नेहमी एकच गोष्ट पाहतो, गोल्डने इतके पट रिटर्न्स दिले. पण त्या रिटर्न्सच्या मागे किती वर्ष थांबावं लागलं हे फार कमी लोक सांगतात. त्यामुळे कोणतीही इन्व्हेस्टमेंट समजून घेताना फक्त शेवटचे रिटर्न्स पाहू नका, तर तो रिटर्न मिळण्यासाठी किती वेळ लागला हेही तितकंच महत्वाचं असतं.
कारण इन्व्हेस्टमेंटमध्ये फक्त प्रॉफिट महत्वाचा नसतो, तर त्यासाठी लागलेला टाइम सुद्धा तितकाच महत्वाचा असतो. आता एक साधं एक्झाम्पल घेऊया. समजा 2000 मध्ये 3 मित्रांकडे 1 लाख रुपये होते. पहिल्याने गोल्ड घेतलं, दुसऱ्याने एफडी केली, तिसऱ्याने इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. आज तिघांच्याही इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू वेगवेगळी असेल, पण याचा अर्थ असा अजिबात नाही की एकाने बरोबर निर्णय घेतला आणि बाकी दोघांनी चुकीचा. कारण प्रत्येक असेट क्लासचं काम वेगळं असतं. एफडीचं काम वेगळं, गोल्डचं काम वेगळं आणि इक्विटीचं काम वेगळं. म्हणूनच दोन वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंटची तुलना करताना फक्त रिटर्न्स पाहून निर्णय घेणं ही स्वतःमध्येच एक मोठी चूक ठरू शकते. आणि इथेच मला वाटतं आपण भारतीय म्हणून एक छोटीशी चूक करतो. आपण एखाद्या इन्व्हेस्टमेंटकडे पाहताना सर्वात आधी विचारतो किती रिटर्न्स मिळाला, पण त्याऐवजी आपण एक वेगळाच प्रश्न विचारायला हवा. या इन्व्हेस्टमेंटचं काम काय आहे? कारण प्रत्येक असेट वेल्थ क्रिएट करण्यासाठीच असते असं नाही. काही असेट स्टेबिलिटी देतात, काही रेग्युलर इन्कम देतात आणि काही असेट्स कठीण काळात तुमच्या पोर्टफोलिओला बॅलन्स देण्याचं काम करतात. त्यामुळे तुलना रिटर्न्सवर नाही तर रोलवर व्हायला हवी. आणि म्हणूनच गोल्ड बद्दलचा सर्वात मोठा गैरसमज इथूनच सुरू होतो. अनेक लोक म्हणतात गोल्ड म्हणजे सेफ इन्व्हेस्टमेंट. पण सेफ म्हणजे नेमकं काय? सेफ म्हणजे प्राइस कधीच खाली जाणार नाही, की सेफ म्हणजे कठीण काळात तुमच्या पोर्टफोलिओला आधार मिळू शकतो? या दोन गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. आणि हा फरक समजला तर गोल्डकडे पाहण्याचा तुमचा पर्स्पेक्टिव्ह कायमचा बदलू शकतो. आता एक प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारा. जर गोल्ड प्रत्येक वेळी सर्वात जास्त रिटर्न देत नसेल, तर जगभरातील सेंट्रल बँक्स, मोठ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आणि अनुभवी इन्व्हेस्टर अजूनही गोल्डकडे एवढ्या गांभीर्याने का पाहतात? कारण त्यांचा विचार करण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. ते गोल्डकडे फक्त प्राइस वाढेल किंवा कमी होईल या नजरेने पाहत नाहीत. ते गोल्डकडे त्यांच्या पोर्टफोलिओचा एक भाग म्हणून पाहतात. कारण त्यांना माहित असतं की प्रत्येक असेट क्लासची एक वेगळी भूमिका आहे. काही असेट्स दीर्घकाळात वेल्थ क्रिएट करतात, काही नियमित इन्कम देतात आणि काही असेट्स कठीण काळात पोर्टफोलिओला बॅलन्स देण्याचं काम करतात. गोल्डची खरी भूमिका समजून घेतली तर गोल्ड बद्दलचे अनेक गैरसमज आपोआप दूर होतात. म्हणूनच गोल्ड बद्दल विचार करताना फक्त यातून किती रिटर्न्स मिळेल हा प्रश्न विचारणं पुरेसे नाही. त्यापेक्षा महत्वाचा प्रश्न असा आहे, माझ्या फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये गोल्डची भूमिका काय आहे? आणि मला वाटतं इथूनच खरं इन्व्हेस्टमेंट थिंकिंग सुरू होतं. कारण चांगला इन्व्हेस्टर तो नसतो जो प्रत्येक वाढत्या प्राइसच्या मागे धावतो, तर तो असतो जो प्रत्येक असेटचा पर्पज समजून घेतो. आता भारतात एक गोष्ट आपण खूप पाहतो. अनेक लोक गोल्ड म्हणजे फक्त ज्वेलरी असं समजतात. पण खरं पाहिलं तर ज्वेलरी ही एक भावना आहे, परंपरा आहे किंवा आठवण आहे. इन्व्हेस्टमेंट हा त्याचा एकमेव उद्देश नसतो. कारण ज्वेलरी घेताना मेकिंग चार्जेस, जीएसटी आणि विकताना प्राइस मधला फरक या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो. त्यामुळे ज्वेलरी आणि इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेलं गोल्ड या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि कदाचित हा फरक समजणं आज पूर्वीपेक्षा जास्त महत्वाचं झालंय. आज जर एखाद्याला गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्याच्याकडे फक्त ज्वेलरी हा एकच पर्याय नाहीये. फिजिकल गोल्ड, गोल्ड ETF, डिजिटल गोल्ड आणि सोव्हरेन गोल्ड बॉन्ड्स असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आणि प्रत्येक पर्यायाचे स्वतःचे फायदे आहेत, मर्यादा आहेत आणि उपयोगही वेगळा आहे. त्यामुळे कोणताही पर्याय निवडण्यापूर्वी त्याची माहिती असणं हे कोणाचंही मत ऐकून निर्णय घेण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. आणि कदाचित या प्रत्येक पर्यायाबद्दल आपण स्वतंत्र व्हिडिओमध्ये सविस्तर बोलू. आणि म्हणूनच या व्हिडिओचा उद्देश तुम्हाला गोल्ड घ्या, गोल्ड घेऊ नका हे सांगणं अजिबात नव्हतं. माझा उद्देश फक्त एवढाच होता की गोल्ड बद्दल कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्याकडे योग्य फॅक्ट्स, योग्य डेटा आणि योग्य पर्स्पेक्टिव्ह असावा. कारण योग्य आर्थिक निर्णय हा नेहमी योग्य माहितीपासूनच सुरू होतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो तुमच्या कुटुंबात आणि मित्रांमध्ये नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला पर्सनल फायनान्स, वेल्थ बिल्डिंग आणि अशाच सोप्या भाषेत फायनान्स समजून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी स्वप्नाली, भेटूया अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत शिकत रहा, समजून इन्व्हेस्ट करा. धन्यवाद.